या निवडणुकीत यश प्राप्त नाही झालं, नाही जिंकलो, काही हरकत नाही, चालत राहायचं. रामराजे साहेब आत्ता साथ देतील त्यांना? देतील ना, का नाही देणार? त्यांनी कुठे महायुती सोडली आहे? 100% 100% स्पष्ट आहे, स्पष्ट चित्र आहे. आमदार राष्ट्रवादीचा निवडून आला, पण प्रवेश होत आहेत भाजपमध्ये. उलट व्हायला पाहिजे. नमस्कार. आज आपण फलटण पंचायत समितीचे माजी सभापती तथा युवा नेते श्रीमंत विश्वजित राजेनाईक निंबाळकर यांच्याशी बातचीत करणार आहोत. बुवा नमस्कार. स्थैर्यमध्ये आपले स्वागत आहे. व नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली. फलटणमधनं महायुतीचे सचिन पाटील विधानसभेवर निवडून गेलेत. त्याबद्दल बुवा आपण काय सांगाल? नाही, सचिन पाटलांना सर्वप्रथम शुभेच्छा. त्यांच्या मुलाला मी फार पूर्वीपासून ओळखतो. क्रिकेट खेळलो आम्ही एकत्र. चांगले माणसं आहेत, चांगलं झालं. शुभेच्छा त्यांना, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आत्ताच्या निवडणुकीमध्ये म्हणजे आत्ताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपले दीपक चव्हाण उमेदवार होते. म्हणजे पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडून दीपक चव्हाण उमेदवार होते. तर दीपक चव्हाणांचा 18,000 म्हणजे तब्बल 18,000 मतांनी पराभव झाला. तर त्याबाबत आपण काय सांगाल? नाही, आता कसं आहे, प्रत्येक निवडणुकीत जय पराजय पाहायला मिळतोच. आणि या निवडणुकीत यश प्राप्त नाही झालं, नाही जिंकलो, काही हरकत नाही, चालत राहायचं. अनेक निवडणुकी आहेत, सगळंच विधानसभेवर अवलंबून आहे अशातलाही भाग नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी आहेत, नगरपालिका आली आहे, पंचायत समिती, जिल्हा परिषद लागली. मला वाटतं किती ग्रामपंचायती, 22 ग्रामपंचायती लागल्यात. अनेक ग्रामविकास सोसायटीच्या निवडणुका लागतात, कारखाना वगैरे येते, आणि अनेक गोष्टी आहेत. तर त्यात आणखी जोर लावून काम करणे, याच्या पलीकडे काही दुसरा मार्ग नाही. आणि जे काय झालं, जो काय निकाल लागला तो स्वीकारणे. रडीचा डाव, हे झालं ते झालं, ह्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं, असं झालं तसं झालं, नाही, जे झालं ते झालं. आता पुढे आत्ताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये किंवा विधानसभा निवडणूक झाल्यानंतर किंवा म्हणजे थोडक्यात महायुतीचे सचिन पाटील आमदार झाल्यानंतर सुद्धा आपल्या सोबत असलेल्या अनेक नेत्यांनी, पहिल्या फळीतल्या कार्यकर्त्यांनी, नेते म्हणण्यापेक्षा पहिल्या फळीतल्या कार्यकर्त्यांनी आपली साथ सोडून म्हणजे रणजितदादांच्या सोबत किंवा भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. व त्यामध्ये अगदी काही दिग्गज नावं पण होती, काही नॉर्मल कार्यकर्ते पण होते. तर त्याकडं आपण किंवा आपली पार्टी कशी बघते? नाही, रणजितदादांकडे जायचा निर्णय घेतला म्हणजे काही जणांनी भाजपमध्ये, म्हणजे रणजितदादा ज्या पार्टीमध्ये आहेत त्यात प्रवेश केला. काही सचिन पाटील मूळ दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत, काही तिथेच राहिले. नेमकं तुम्ही कोणाबद्दल बोलताय? ज्यांनी प्रवेश केला राहिले ते नाही, ज्यांनी जाहीर प्रवेश केलाय, म्हणजे भाजपमध्ये प्रवेश केलाय किंवा भाजपच्या माध्यमातून आता राष्ट्रवादीशी कॉन्टॅक्ट करतायत, जे पूर्वी आपल्या सोबत काम करत होते. म्हणजे अगदी नावच जर घ्यायची झाली तर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, त्याच्यानंतर विलासराव नलवडे, त्याच्यानंतर आपण पंचायत समितीमध्ये असताना ज्यांनी सोबत काम केलं, मग ते संजय सोडमिशे असतील, संजय कापसे असतील. फलटण शहरामध्ये जर नावं घ्यायची झाली तर माजी नगरसेवक अजय माळवे, सुधीर ऐवळे, हे म्हणजे अशी नावं. आणि आता नुकताच अमित भोईटेंनी सुद्धा प्रवेश केला. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे पहिल्या फळीतले कार्यकर्ते म्हणून आपल्याकडे, आपल्या गटामध्ये बघितलं जातं. तर ह्यांच्या प्रवेशाबद्दल आपली मत काय आहे आणि आगामी कार्यकर्त्यांना आपण काय संदेश द्याल? नाही, काय, प्रत्येकाने आपापल्या, कोण कोणाला बांधील नाहीये. ज्यांनी त्यांनी आपापला निर्णय घेतला. आता तो का घेतला, कशासाठी घेतला ते मला माहित नाही. आणि फळी, राजकीय फळी ही बदलत राहते दिवसेंदिवस. कोण कोणावर अवलंबून नाहीये. जनता नेत्यावर नाही, नेता जनतेवर नाही, कोण कोणावर अवलंबून नाही. दररोज वाढदिवस होत राहतात, दररोज अनेक मुलं 18 वर्षाची होतात, रोज मतदार फळी सुद्धा बदलत असते. तसंच नेताही अनेक वेळा बदलतो. अनेक नेते, मोठमोठे दिग्गज, त्यांनाही पराभव स्वीकारावा लागलाय पूर्वी. अनेक उदाहरणं आहेत मोठमोठे.
पण त्यातून बाहेर निघून आता नवीन फळी निर्माण करणे हेच आता सध्या टार्गेट आहे. आणि काहीच हरकत नाही आहे. कुठलंही वादळ पचवण्याची क्षमता, ताकद आमच्यात आहे. आणि काही जण निघून गेले आणि गेला की येतो असं आहे. आणि गट फार वाढलेला आणि व्याप वाढल्यानंतर प्रत्येकाचा रुसवा फुगवा सोडवणं त्याला सहनशीलता लागते आणि प्रत्येकाला ते जमत नाही. आज रणजितदादांकडे पण अनेक प्रवेश होत आहेत. काही जण काही अपेक्षेने तिकडे गेलेत, काही अपेक्षा असतात त्यांच्या, त्या पुऱ्या नाही झाल्या की परत इकडे येतात, परत म्हणतात की आम्हाला आता इथे घ्या. म्हणजे प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवणं शक्य नसतं. काही जण प्रेमापायी येतात जातात. त्यांच्यावर प्रेम करणारी एक फळी आहे, आमच्यावर प्रेम करणारी एक फळी आहे, ती ठाम आहे. जे गेले ते आपापला फायदा बघून गेले आणि त्यात काही वैर नाही. कारण की जसं मी सांगितलं, कोण कोणाला बांधील नाही आहे, ज्याचा त्याचा निर्णय. त्यांना तिकडे जाऊन काही भलं होणार असेल त्यांचं तर शुभेच्छा त्यांना. म्हणजे आता आपण हे गेलेल्या कार्यकर्त्यांबद्दल सांगितलं, आणि पण इतर निवडणुकीत जर का राजगटाने गुलाल घेतला तर उगीचच्या उगीच मग पेढे चारायला आणि हार घालायला ते आले तर त्यांना आम्ही स्वीकारू, पेढा घेऊ, हार घालून घेऊ. पण जी नवीन फळी निर्माण झालेली असेल त्यांच्या शुभेच्छा पहिले स्वीकारून मग ह्यांचे हाड आणि पेढे घेऊ. तोपर्यंत त्यांना बाहेरच उभं राहावं लागेल. अपमान नाही करणार. गेलेले कार्यकर्त्यांना परत येण्यासाठी म्हणजे आपण जो संदेश दिलाय की आता जे आमच्या सोबत निष्ठावंत राहिलेले त्यांना सोबत आम्ही घेणार आणि त्यांच्या शुभेच्छा आधी स्वीकारणार. गेलेले परत आले तरी त्यांना एका अंतरावर असणार, ते त्या लेवलला असणार. तर मला भाऊ हेच याला जोडून हे करायचं की आता पुढं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्याच निवडणुका आहेत. काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका अगदी काही दिवसात लागतील, त्याच्यानंतर काही दिवसात नगरपालिका, जिल्हा परिषद लागतील. सुप्रीम कोर्टामध्ये काहीतरी याचिका प्रलंबित आहे त्यामुळे राहिलेले, पण त्याचा निकाल कधीही येऊ शकतो किंवा कधीही निवडणुका लागू शकतात, अशी सध्याची परिस्थिती आहे. आम्हालाही ऐकायला मिळतं मार्च पर्यंत लागते. ओके, पण ह्याच्यात बाबा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजे गटाची पुढची दिशा काय असेल किंवा भूमिका काय असेल? आता पूर्वीपासून जसं चालत आलंय तशीच निवडणूक आम्ही पार पाडणार. वेगळं काही त्यात करण्याची गरज आहे असं नाहीये. आम्ही काही इकडे तिकडे जाऊन प्रवेश काही घेत नाही. आम्ही अनेक जणांच्या संपर्कात आहे, पण आम्ही त्याचा गाजावाजा करत नाही, जाहिरातबाजी करत नाही. काही छुप्या बैठकी होतात, अनेक गोष्टी होतात, त्या होत राहतात आणि त्याचा आम्हाला फायदा होणार आहे. आणि आता पुढच्या येत्या निवडणुकींना आम्ही काय आखलंय आणि कसं या निवडणुकीला सामोरे जाणार आहे हे आत्ता सध्या हे मी कोडं ठेवू इच्छितो. कारण ते कळलं तर त्यावर काहीतरी उपाय काढण्याचा प्रयत्न होईल. ते आम्हाला नको आहे. म्हणजे जे ठरवलंय, अनेक गोष्टी आहेत. आम्ही खिशात गोळ्या ठेवल्यात ना, पडणार आहेत बॉम्ब, पण आत्ताच उघड नाही करायचंय काही. होऊ दे आता परिस्थिती, थोडं आता वातावरण जरा शांत झालं की मग हळूहळू टप्प्याटप्प्यात कळायला लागेल की आपण म्हणजे पुढची आमची वाटचाल काय आहे हे स्पष्ट होईल. भाऊ, माझा एक थोडासा वेगळा प्रश्न यायला अनुसरून, विधानसभा निवडणुका जेव्हा संपन्न झाल्या त्याच्या आधी आपण अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय म्हणजे आपल्या गटाने घेतलेला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी आपण पवार साहेबांच्या सोबत आला, म्हणजे या सगळ्या गोष्टी झाल्या. तर भाऊ, असं कुठं वाटतं का की जर आपण अजितदादांच्या सोबत राहिलो असतो, कारण की अजितदादांनी राज्यातलं पहिलं तिकीट सुद्धा दीपक चव्हाणांच्या फोनद्वारे जाहीर केलेलं होतं, महाराज साहेबांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी जाहीर केलं. तर असं कुठं वाटतं का जर आपण अजितदादांसोबत राहिलो असतो तर आपण निवडून आलो असतो? नाही, आता तो जर तरचा प्रश्न आता आम्ही या गोष्टीवरनं विचार करणं सोडून दिलंय. तेव्हा जे योग्य वाटलं
तो निर्णय त्यावेळी घेतला आणि त्यातून जे काय झालं ते झालं. पण पश्चाताप कुठल्याही गोष्टीचा आम्हाला होत नाहीये. आगामी ज्या निवडणुका आहेत त्या आपण म्हणजे पक्षविरहित लढणार का पवार साहेबांच्या पक्षासोबत एकनिष्ठ राहूनच जाणार पुढे? हे बऱ्याच फलटण तालुक्यातल्या सर्वसामान्य जनता असेल किंवा आपल्या गटाचे कार्यकर्ते असेल, ह्या बऱ्याच कार्यकर्त्यांना पडलेलं कोड आहे. बरेच जण स्पष्ट विचारतात, विचारू शकत नाही, असे बरेच प्रश्न उपस्थित आहेत. तर त्याबद्दल आपलं म्हणजे फलटणच्या जनतेला आपण काय सांगाल? आता आम्ही तरी आता उघड पवार साहेबांच्याच पक्षात आहे. आता थोडं जसं मी सांगितलं तसं फक्त तालुक्यातच नाही तर राज्यातलं वातावरण पाहून पुढची वाटचाल ठरवायला ज्येष्ठ संजू बाबा सगळे भक्कम आहेत. महाराज साहेब दादांच्या गटातून आजही आमदार आहेत. अनेक दरवाजे उघडे आहेत. आणि विषय असा आहे की लोक म्हणतात की दरवाजे बंद झालेत, हे झालंय ते झालंय. तसं काही नाही आहे. निर्णय घ्यायला आपण मोकळे. अनेक ठिकाणी आपलं स्वागतही होतंय असं आहे. मग पाहूया राज्यात काय होतंय, पहिले ते पाहूया. तर आम्हाला ते कोडं पडलंय. बरोबर. या सर्व गोष्टी म्हणजे आहेतच, परंतु आत्ताच्या ह्याच्यामध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर किंवा आत्ताच्या लोकसभा विधानसभा झाल्यानंतर अजून एक प्रश्न तालुक्याच्या जनतेला पडलाय. आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनिकेत राजे, सत्यजित राजे, विश्वजित राजे हे तिघही फलटणच्या जनतेच्या सेवेसाठी दिसणार का? 100% सक्रिय असणार. 100%. आता गेल्या पंचवार्षिक पासून आपण पूर्ण सक्रिय आहात तालुक्यामध्ये. आपण एक युवकांची स्वतःची म्हणजे फळी असं नाही, पण ज्या युवकांपर्यंत राजेगट पोहोचू शकत नव्हता अशी युवक तुम्ही तुमच्यासोबत कनेक्ट केलेत. तर आगामी काळामध्ये आपण अनिकेत राजे, सत्यजित राजे सुद्धा फलटणच्या सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी दिसणार का? म्हणजे आपणच हे असणार आहे? नाही 100% तेही दिसणार आहेत. अनिकेत राजे तर आता यायला लागलेत, फिरायला लागलेच आहेत. बरेच दिवस झाले. विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा ते सक्रिय होते. सत्यजित राजे पण आलेले. आणि आता आणखी काही आता थोडं जास्त त्यांचा संपर्क आता व्हायला लागलाय, वाढायला लागलाय. तर 100% ते सक्रिय होणार. फलटणच्या जनतेसाठी सेवा करायला आम्ही 24 तास हजरच आहे. आता निवडणुका झाल्यानंतर सुद्धा आम्ही इकडे तिकडे फिरतच आहोत. आता सध्या जोपर्यंत तालुक्यातलंच नाही तर राज्यातलं सुद्धा वातावरण शांत होईपर्यंत आता मुख्य म्हणजे जे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांना न्याय देणं, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, या गोष्टीला प्राधान्य देणं आता गरजेचं आहे. त्यांना आधार देणं हे गरजेचं आहे. एक प्रश्न असा होता की विधानसभा निवडणुकी झाली किंवा विधानसभेच्या निवडणुका झाल्या, महायुतीचे सचिन पाटील म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सचिन पाटील निवडून आले. तर विधानसभा निवडणूक झाल्यावर असा आपल्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काही बदल आपल्याला दिसतो? आपण तर सततच्या संपर्कात आहात सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या किंवा जनतेच्या संपर्कात, असा काही बदल वाटतोय आपल्याला? कोणामध्ये? कार्यकर्त्यांमधली एक आपण जे चैतन्य म्हणतो किंवा एक हवा म्हणतो, त्यामध्ये काही बदल वाटतोय? म्हणजे त्यांच्याही असेल आणि आपलेही असेल. आपण तर म्हणजे मगाशी जसं सांगितलं तसं त्यांच्या गटातल्याही बऱ्याच जणांशी आपल्या छुप्या बैठका किंवा अशा गोष्टी सुरू आहेत. तर नाही एक संभ्रम निर्माण झालाय. कारण की सचिन पाटील हे निवडून आले अजितदादांच्या राष्ट्रवादीतून, पण अनेक प्रवेश भाजपमध्येच होताना दिसत आहेत. तर दादांचा पक्ष हा वाढताना फलटण तालुक्यात तरी मला दिसत नाही. म्हणून लोकांना कळत नाही नेमकं काय झालंय. आमदार निवडून आला राष्ट्रवादीचा अजितदादांच्या, पण प्रवेश होत आहेत भाजपमध्ये. म्हणून लोकांना नेमकं कळतच नाही की चाललंय काय. हे नेमके आमदार भाजपचे आहेत का अजितदादांच्या पक्षाचे आहेत? महायुती मान्य आहे, पण पक्ष वेगळे आहेत. आणि कदाचित आता या नगरपालिकेला आणि पंचायत समिती, जिल्हा परिषदेला प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणुका लढवणार असं ऐकायला मिळतंय.
म्हणून मग त्या अनुषंगाने प्रश्न पडतोय लोकांना की बाबा नेमकं फलटण तालुक्यात चाललंय काय, भाजप भरारी घेतंय का, ज्या पक्षातून आमदार निवडून आलाय त्या पक्षाचं पुढचं भविष्य काय, कारण की त्या पक्षातली माणसं तिकडे गेली आहेत, बरोबर, राजगटाची माणसं जागेवर आहेत. आत्ताची जी निवडणूक झाली त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट बराच राहिला असं म्हणजे तज्ज्ञ विश्लेषक मत मांडतायत. म्हणजे राज्यामध्ये जो काही निकाल लागलाय, अगदी उदाहरण घ्यायचं म्हटलं तर बाळासाहेब थोरात साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, बाळासाहेब पाटील साहेब असतील, अशा दिग्गजांचा सुद्धा पराभव यावेळी या निवडणुकीमध्ये झालेला बघितला. तर या लाडक्या बहीण योजनेमुळेच राज्यातलं वातावरण फिरलं असेल किंवा हे झालं असेल, आपल्याला काय वाटतंय? आता राज्यातलं तर सांगता येत नाही, पण फलटण या आपल्या सातारा जिल्ह्यातलं मी सांगू शकतो, ग्रामीण भागाचं मी सांगू शकतो की मला फारसं असं काही वाटत नाही, कारण की अशा किती लाडक्या बहिणी बिन भावाच्या, नाहीतर बिन नवऱ्याच्या, नाहीतर घरच्यांना विचारात न घेता अशा किती एकट्या बाहेर पडून किती जणांनी मतदान केलं हे प्रश्नचिन्ह आहे. मला वाटत नाही. मला तर, मी फिरत होतो निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी, अशा शेकडो महिला मला बाहेर एकट्या दिसल्या नाहीत मतदानाला बाहेर पडलेल्या. घरातल्या कुटुंब प्रमुखासोबत किंवा जे कुटुंबातले निर्णय होतात त्यासोबतच लाडक्या बहिणी सुद्धा गेल्या असतील असं आपलं मत आहे. हो, असं मला वाटतं, पण मला वाटत नाही की त्यांच्या घरातल्या कुटुंब म्हणजे कर्त्यांनी त्यांना काय आदेश दिला असेल की बाबा फक्त महायुतीचीच साथ द्या. मला असं वाटत नाही, कारण की पवार साहेबांची नक्कीच ग्रामीण भागात एक हवा होती, एक वारं पवार साहेबांचं 100% होतच. आपल्या भागात तरी नक्कीच अंगावर काटा यायचा स्टेजवर ते आले की, म्हणून ते होतच. मग आता नेमकं काय घडलं आणि काय झालं काय माहिती. प्रतिसाद जिथे ते जातील तिथे प्रतिसाद उत्कृष्ट म्हणजे अतिउत्तम मिळत होता. मग ते आता काय झालं माहित नाही. आपण अप्रत्यक्षरित्या ईव्हीएम किंवा त्या ह्याच्यावर बोलताय का? नाही, आता कसं हरल्यानंतर उगीच आपलं रडत बसायचं आणि काहीतरी कशावर तरी आरोप करायचा, हे मला योग्य वाटत नाही. पण लाडक्या बहिणीचा जेव्हा आपण प्रश्न मांडला, मला वाटत नाही की ग्रामीण भागातल्या महिला अशा फारशा अशा एकट्या विचार करून मतदानाच्या दिवशी बाहेर पडल्या. सगळ्यांच्या सहमतीने, घरातल्या कुटुंबाच्या सहमतीनेच जो काय निर्णय घ्यायचा होता तो घेतला गेला. आणि जसं मी सांगितलं, मला वैयक्तिक असं वाटतं की पवार साहेबांचं 100% वारं म्हणजे महाविकास आघाडीचं वारं होतं. म्हणजे सभा ज्या पद्धतीने भरल्या आणि जो प्रतिसाद साहेब स्टेजवर आल्यावर मिळत होता, तर मला वाटतं की म्हणजे ते महाविकास आघाडीचंच वारं होतं. पण ईव्हीएम वगैरे नाही, म्हणजे आता काय आपल्याला काय कळतं त्याच्यातलं? नाही, मला नाही वाटत तसं काय. हे सर्व म्हणजे आपले प्रश्न ह्याचे झाले. पण फलटण तालुक्याच्या आगामी काळासाठी किंवा फलटण तालुक्याच्या विकासासाठी असेल हे असेल तर आपली भूमिका काय असेल किंवा आपल्या गटाची भूमिका काय असेल, आपण कोणत्या पद्धतीनं, कारण की आत्ताच्या वेळेला जर आपण बघितलं, जेव्हा आपण शूट करतोय हा व्हिडिओ तेव्हा बघितलं तर राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, केंद्रामध्ये भाजप सरकार आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक आहेत. प्रशासक म्हणजेच सत्ताधारी पक्षाचाच ऐकणार. झडपी असेल प्रशासकीय, पंचायत समिती असेल प्रशासकीय, नगरपालिका असेल प्रशासकीय. तर आगामी या फलटणच्या विकासासाठी आपण कसं म्हणजे सामोरं जाणार? म्हणजे नक्की जर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरावं लागलं किंवा इतर दुसऱ्या कुठल्या गोष्टी कराव्या लागल्या तर? नाही, 100% जे काय विकासाच्या भूमिका आम्ही मांडू ते टप्प्याटप्प्यात मांडू. उगीच आपलं फलटणचं बारामती करतो, नाही तर फलटणचं पुणे करतो, नाही तर फलटणचं मुंबई करतो, अशी घोषणा आम्हाला काही करायची नाही आहे. जे शक्य होईल, आता नगरपालिका ताब्यात आली, नगरपालिका राजगट जिंकू शकला, तर मग जे शक्य आहे तेवढं मात्र आम्ही करू. उगीच आपलं काहीतरी दिशाभूल करायची
सर्वसामान्य नागरिकांची, जनतेची, ते काय मला करायचं नाहीये. म्हणजे मतं घ्यायला उगीच आपलं खोटं नाटक काहीतरी त्यांना चित्र दाखवणं आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांचे मतं घेणं हे करू नाही शकत. तोंडावर तोंड पडतं, उत्तर द्यावं लागतं. एखादा उठून म्हणू शकतो की बाबा तुम्ही दिलेला शब्द नाही काय केलं तुम्ही, तसं काय मला करायचं नाही. माजी खासदार साहेबांनी, आता रणजितदादांनी हजारो कोटीचा विकास केला असं ते म्हणले, तर मला दिसला नाही ना प्रत्यक्षात. मग जे काय नगरपालिका ताब्यात आल्यावर करता येईल, त्याला जितके फंड उपलब्ध होतील त्याचा मॅक्सिमम फायदा फलटण शहराला करून द्यायचा आम्ही प्रयत्न करू. आणि तेच पंचायत समिती, जिल्हा परिषदेला लागू होतं. आणि राज्यातून निधी आणताना शासनाकडून जे काय जेवढा जो निधी येईल तो योग्य पद्धतीने वापरला जाईल. उगीच आपलं काहीतरी म्हणणं की फलटण शहरासाठी किंवा फलटण तालुक्यासाठी 10,000 कोटी निधी आणू किंवा 5,000 कोटी निधी आणू असं काही सांगता येत नाही. जे काय मिळेल त्याचा योग्य पद्धतीने राजेगट हा उपयोग करेल. व याच्यात आता आपण जो विषय काढला की अगदी फलटणचं बारामती करू गे एवढ्या वर्ष सत्ता असताना पण हे झालं नाही, तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी स्वतः अजितदादांनी काही घोषणा केल्या किंवा अगदी महाराज साहेबांचं नाव न घेता, परंतु श्रीमंतांना एवढं शक्य झालं नाही का, श्रीमंत असे कारखाना चालवतात का, तर या टीका टिप्पणी झाल्या. त्याच्यावर आपलं मत काय आहे? म्हणजे पुढं हे जाताना आपलं मत कसं असेल? अजितदादांनी या टीका केल्या, अजितदादांनी काही कारखान्याचे पण पेपर दाखवलेले कसले तरी. आता ते कुठले पेपर दाखवले मला माहित नाही, पण आता करार दाखवलेला आपल्या बारामतीला फलटणपेक्षा नक्कीच, बारामती शहराला फलटण शहरापेक्षा नक्कीच जास्त तिकडे फंड गेला. त्यामुळे बारामती जी आहे आज, बारामती शहर सुंदर आहे. म्हणजे अगदी प्रगती खूप झाली बारामती शहराची. पण फलटणची तुलना करायची आहे तर मग दहिवडीशी करा, कोरेगावशी करा, वाई नगरपालिका त्याच्याशी करा, शिरवळ किंवा कराड, नाहीतर पाटण. म्हणजे या सगळ्या नगरपालिकांची तुलना केली तर सातारा जिल्ह्यात फलटणचा माझ्या मते एक नंबर लागतो. अनेक जण मान तालुक्यातून म्हणा, आजूबाजूनी फलटण तालुक्यात का राहायला येत आहेत? पूर्वी का नाही यायची? जेव्हा फलटण दुष्काळी भाग व्हायचा होता तेव्हा नाही यायची. प्रगती झाली नसती, विकास झाला नसता तर आले नसते. उद्या जर का आपण फलटणची आणि पुण्याची तुलना करायला लागलो, पुणे मोठी महानगरपालिका आहे, बरोबर, त्याला किती फंड येतो, त्याला शासनाकडून किती फंड तिकडे फिरवला गेला. म्हणजे उगीच करायची आहे तर तुलना त्या साईजच्या इतर नगरपालिकांची करा ना. दहिवडी तर मला वाटतं नगर परिषद आहे, नगरपंचायत. दहिवडी, पाटण हे जे म्हणतात आपण नगरपंचायत. माझ्या माहितीप्रमाणे फलटण, रहिमतपूर, कराड, सातारा, वाई अशा 4-5 मोठ्या नगरपालिका आहेत. बाकी सर्व ठिकाणी नगरपंचायत. काय फार मोठी नगरपालिका नाही, हो, बवर्ग आहे आपली. असं आहे. या सर्व गोष्टी हे सगळे का नाही वाढले? मग हे या नगरपालिका का नाहीत झाल्या? बरोबर. किंवा त्यांचा विकास का नाही झाला? या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. सगळ्यांना फलटणमध्येच येऊन राहायचंय, आजूबाजूच्या. आणि आहे, सत्य आहे, आलेच आहे. विकास झाला नसता आले नसते. इथे कुठेतरी प्रगती दिसते, सुख सुविधा दिसते म्हणूनच आलेत. जे शक्य होतं ते केलं. आता शेवटी जनतेच्या हातात आहे की कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही. शेवटी प्रत्येकाचं, कुठल्याही गटाचं भविष्य हे जनतेच्या हातात आहे, त्यांच्यावर अवलंबून आहे. आता ते जनता काय निर्णय घेते, सर्वसामान्य नागरिक म्हणतो, बरोबर, दोन्ही गटातले
म्हणजे कार्यकर्ते फलटणपुरतं सोडून सांगतो, कॉमन कार्यकर्ते जनता. सोडून सर्वसामान्य नागरिक काय विचार करतात. म्हणजे वर्तमानपत्रात फक्त जे छापलं जातं बरोबर. राजकीय पुढाऱ्यांच्या, बरोबर आमच्या रणजितदादांच्या यांच्या बातम्या पडतात. बरोबर. ते सोडून खोलात जाऊन जर का त्यांनी विचार केला तर कदाचित मोठ्या प्रमाणावर मतपरिवर्तन होईल असं मला वाटतंय. आणि मला तर वाटणारच. मला वाटतं की जे झालं ते बऱ्यापैकी झालंय. चांगला विकास झालाय फलटण शहराचा. आपण शहराबद्दल बोलतो, फलटण तालुक्याचा झालाच आहे, फलटण शहराचा झालाय. म्हणजे तो फलटण शहराचा विरोधात राहून टीका करणं खूप सोपं आहे. बरोबर. की हे नाही झालं ते नाही झालं, कोणीही करू शकतं. आपण फलटण शहराबद्दल किंवा बोलताना हे करताना म्हणजे या गोष्टी आहेत, पण आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत असेल किंवा लोकसभेला असेल, एक टीका वारंवार राज्यगटावर केली जात होती की गत 30 वर्ष आपल्याकडे एखादी सत्ता होती. तर गत 30 वर्ष सत्ता असून पण ज्या प्रमुख अडचणी होत्या त्या सोडवू शकणे. म्हणजे उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर फलटण शहरामध्ये प्रत्येक चौकात म्हणा किंवा प्रमुख चौकांमध्ये महिला आणि पुरुषांसाठी म्हणजे मुताऱ्या नाहीत, किंवा जर घ्यायचं झालं तर पार्किंगची व्यवस्था नाही, सिग्नल नाहीत. म्हणजे असे हे विरोधकांकडनं पूर्ण मुद्दे हायलाईट केले गेले. तर आत्ताच्या ह्याच्यामध्ये आता सरकार त्यांचं आहे, म्हणजे आमदार त्यांचे आहेत, राज्यात सरकार त्यांचं आहे, केंद्रातही सरकार त्यांचं आहे. तर आता आपण पुढे जाताना कसं जाणं, हे सर्व मुद्दे तर आता आहेतच. नाही, मी तेच सांगितलं ना, जे झालं त्या गोष्टीचा उल्लेख कोण करणार नाहीत विरोधक जे झालं, ज्या गोष्टी राहिल्या, काही प्रमाणावर ज्या गोष्टी करायच्या राहिल्या, त्यावर त्या दुखण्यावर बोट टाकून फक्त आरोप करायला ते मोकळे आहेत. आता आम्ही प्रश्न विचारू शकतो ना, खासदार साहेबांच्या फंडातून आम्हाला डोळ्याला दिसेल असं फक्त ते हायमास्ट आणि बस स्टॉपच का दिसतात? कुठे गेला हजारो कोटीचा विकास? दाखवा आम्हाला. नाहीच. म्हणजे आरोप करायला काय? आम्ही म्हणू चला झाला 10 कोटी रुपयाचा 20 कोटी रुपयाचे तुमचे ते दिवे आणि बस स्टॉप आम्हाला दिसले, मग 980 कोटी आणि काय ते वरचा विकास तर दाखवा आम्हाला, रस्ते दाखवा, काहीतरी दाखवा, जेणेकरून आम्हाला विश्वास होईल की तुम्ही खरंच हजारो कोटीचा विकास केला. आता नगरपालिका आपण इतके वर्ष आपल्या ताब्यात, आपण हिशोब देऊ शकतो की कागदपत्र काढून देऊ शकतो की इतका फंड आला, इथे तो वापरला गेला. बरोबर. आता काही गोष्टी राहिल्या त्या राहतातच. 10 कामं करायची झाली तर त्यापैकी 7 पुरे होतात, 3 राहतात. आणि त्या राहिलेल्या 3 कामांवर ह्यांनी हे चालवलं. ह्यांच्याकडे सत्ता नव्हती म्हणून विरोध करणं फार सोपं आहे. मी जसं सांगितलं, जसं व्याप वाढल्यावर तो व्याप सांभाळणं हे फार अवघड आहे. याच्यामध्ये लोकांना जमतं. अजून एक प्रश्न असा होता की जे कार्यकर्ते किंवा नेते आपल्या इथं मोठे झाले, म्हणजे आपण त्यांना राजकारणामध्ये अगदी शून्यापासून मोठ्यापर्यंत नेऊन ठेवलं किंवा त्यांना एक ओळख निर्माण करून दिली, फलटण शहरामध्ये असेल, तालुक्यामध्ये असेल, आणि तेच कार्यकर्ते सोडून तिकडे गेले. तर आता नव्या कार्यकर्त्यांना घडवताना किंवा त्यांना सोबत घेताना आपल्याला काय नक्की भूमिका वाटतात किंवा नक्की त्या बाबतीत आपल्याला काय सांगायचंय? नाही, कसं आहे माहितीये का, आता जे मोठे झाले आणि त्यांना आम्ही संधी दिली, अनेक जण असे आहेत जे त्यांच्यात काहीतरी धमक होती म्हणून ते वाढले. नुसतीच आम्ही संधी दिली आणि मोठे झाले याच्यातलाही भाग नाही. त्यांच्यात धमक असल्यामुळे ते वाढले. ते म्हणजे आम्ही संधी दिली, पण सिंहाचा वाटा त्यांच्या वाढीत त्यांचा आहे. कष्ट होते, सगळं होतं. काही जण गेले असतील सोडून, काही हरकत नाही. पण आता जे नवीन कार्यकर्ते, आम्ही ज्या लोकांना आम्ही संधी देऊ, मोठे करण्याचा प्रयत्न करू, आम्ही फक्त अपेक्षा करू शकतो की ती जीवाभावाची भावना लक्षात ठेवून, वैयक्तिक संबंध जपून ते पुढील वाटचाल ठरवतील. स्वार्थ पाहून आणि संधी येतात दुसरीकडे उडी न मारणं, आता तो त्या विचाराची माणसं आपण घेण्याचा प्रयत्न करू आणि त्या विचारसरणीचे माणसं 100% वाढवण्याचा प्रयत्न करू. आणि जे संघर्षात ज्यांनी साथ दिली आहे
त्यांना मात्र न्याय दिलाच पाहिजे आणि जे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न, मोठ्या प्रमाणावर रोजगार आणणं, आम्ही त्यावर कर्जबाजारी न होता जे काय आम्हाला उद्योग इकडे आणता येतील, जे काय करता येईल किंवा कार्यकर्त्यांना एखादा उद्योग सुचवताना आम्हाला जे काय त्यांना करून देता येईल ते आम्ही करणार. त्यांना भक्कम करायला आम्ही पूर्ण जोर लावणार. पण आता जे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांना 100% प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे तळ्यात मळ्यात असलेलं तसलं सगळंच नाटकं सहन केलं जाणार नाही. एक वेळ हारलं तरी चालेल, कारण की मग काय करायचं, काय एकनिष्ठ कार्यकर्त्यांना दुखवायचं का? तळ्यात मळ्यातला माणूस त्याला गुळू त्याला जवळ करून काय तुझं झालं, काय करू, तुझं दुखणं कसं दूर करू, तसलं काही नाही. जे संघर्षात साथ देतात, खांद्याला खांदा लावून काम करतात, त्यांना आधार देणं आता महत्वाचं आहे. आता जे निघून गेलेत त्यांना शुभेच्छा. रणजितदादांकडे गेलेत, रणजितदादांनी त्यांचं भलं करावं. आता ते काय करतात पाहूया. म्हणजे केलं तर चांगलं आहे. ते शेवटी नागरिकच आहेत ना फलटण तालुक्यात. त्यांचं चांगलं व्हावं ही आमची इच्छाच आहे. कोणाचं वाईट व्हावं असं आम्हाला वाटतच नाही. वाढत असेल एखादा तिकडे जाऊन तर वाढावा ना, काहीच हरकत नाही. आणि रणजितदादांकडेच जात आहेत ना. हा, ते काय दुसऱ्या कुठल्या पक्षात गेलायत किंवा दुसरा कुठला इथे नेता आहे असं नाहीये. फक्त राजे गट आणि रणजितदादांचा गट, म्हणजे माजी खासदार साहेबांचा गट, बस एवढंच आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये अजून असेही बरेच कार्यकर्ते आहेत की जे म्हणजे आपण जसं म्हणता त्यांच्या गटातले तुमच्या संपर्क आहे, पण अजून असे काही कार्यकर्ते दिसतात की जे तुमच्याशी संपर्कात आहेत आणि त्यांच्याशी संपर्कात आहेत. तर त्या कार्यकर्त्यांना आपण आज काय संदेश द्याल? काय लवकरात लवकर निर्णय घ्या हाच संदेश देईन. आता निवडणुका लागतील, त्याच्या आधी तरी निर्णय घ्या. एकतर ही बाजू नाही तर ती बाजू. लवकर निर्णय घ्या, म्हणजे पुढील त्यांच्यासाठी आम्ही काय करू शकतो हे आम्हाला सांगायला सोपं. हा, त्यांना दुसरा काय संदेश देणार मी? निर्णय लवकर घ्यावा हेच आहे. पण आता जसे त्यांच्यात प्रवेश झालेत, ही एक मुलाखत दिलेली मागच्या खेपेला, विषय असा झाला की त्यांच्यात जे प्रवेश झालेत, तुम्ही जर का त्यांच्या सभा पाहिल्या तर राजगटातून गेलेली जी माणसं आहेत ती पहिल्या ओळीत, आणि त्यांची जुनी माणसं ही मागे उभे राहिलेले नाही तर खाली कुठेतरी बसलेले. म्हणजे अशी माणसं ज्यांनी 30 वर्ष एक हाती, जशी आमची सत्ता होती, 30 वर्ष एक हाती सत्तेच्या विरोधात ज्या माणसांनी संघर्ष केलाय, काम केलंय, ती खाली बसली आहेत, मागे उभी राहिली आहेत. पण आत्ता नुकतीच प्रवेश करून गेलेली माणसं पुढच्या ओळीत बसतायत. ह्यावरनं मला तर वाटतं की त्यांच्या गटात थोडी नाराजी निर्माण होणार. आता ती नाराजी दूर कशी करायची, आता त्यांच्यात ती, आता त्याला जादूच लागेल काहीतरी. हा, कारण की ते 100% होणारच. त्यांच्या नेत्याला त्यांचे कार्यकर्ते प्रश्न विचारणार नाहीत. बरोबर, तुम्ही बसवताय यांना पुढच्या ओळीत, आमचं काय, आम्ही काय बाबळीवर बसायचं का जाऊन? आमचं काय, एवढी केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, पहिले आम्हाला संधी द्या, आम्हाला मोठं करा, मग बाकीच्यांना आश्वासनं किंवा इतर काही म्हणजे कामं असतील ते द्या. हे झालं. ही अपेक्षा त्यांच्या गटातल्या जुन्या लोकांची 100% असणार, आणि असणं साहजिक आहे, असलीच पाहिजे. कारण की इतके वर्ष आम्हाला विरोध केलाय ना खांद्याला खांदा लावून त्यांच्या. बरोबर, प्रत्येक निवडणुकीत. ही आपण कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितलं की त्यांच्या कार्यकर्त्यांची जी भावना असेल असं आपण सांगितलं. तर आत्ताच्या ह्याच्यामध्ये नागरिकांना किंवा सर्वसामान्य नागरिकांसाठी आपण काय संदेश देणार या मुलाखतीच्या माध्यमातून, की नक्की नागरिकांनी काय पुढं करावं? नागरिकांना पण बरेच प्रश्न पडलेले आहेत. आता बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या विधानसभेनंतर अनुत्तरित राहिलेली किंवा मिळाली नाहीत. तर आपण नागरिकांना, तरुणांना काय संदेश द्याल? आता सध्या नागरिकांना संदेश देणं म्हणजे आता लागतील निवडणुका नगरपालिकेच्या आणि या पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या. सगळे नेते नागरिकांच्या संपर्कात
येणार आहेत. वैयक्तिक अनुभवातून त्यांना जे वाटतं, त्यांना जो योग्य वाटतो, त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी, या तालुक्याच्या, फलटण शहराच्या भविष्यासाठी जो नेता योग्य वाटतो, वर्तमानपत्रात ज्या पुढाऱ्यांच्या बातम्या पडतात, नाही तर आत्ता माझा इंटरव्ह्यू चाललाय, माझा इंटरव्ह्यू ऐकून नाही, पण वैयक्तिक माझ्या संपर्कात आल्यानंतर अनुभव घेऊन काय वाटतं, वैयक्तिक अनुभव घेऊन ज्यांनी त्यांनी आपापला निर्णय घ्यावा. फक्त बातम्या वाचून कुठलाही निर्णय घेऊ नये, कारण की ही काय देशाची निवडणूक नाही आहे. या ज्या येत्या निवडणुका आहेत या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, या तालुका लेवलच्या निवडणुका आहेत. तर त्यांनी अगदी नीट परखून प्रत्येक नेत्याला अभ्यास करून की बाबा आपल्या शहरासाठी, तालुक्यासाठी कोण योग्य आहे, या गोष्टीचा नीट विचार करून मतदानाला बाहेर पडावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि एवढाच माझा संदेश आहे नागरिकांना, की नीट विचार करावा, खोलात जाऊन विचार करावा, वरच्यावर आपलं टीव्ही बघून आणि बातम्या वाचून नाही. वैयक्तिक अडचणींसाठी त्यांच्यासाठी कोण धावून येतं, कोण त्यांना उपयोगी पडतं, या गोष्टीचा त्यांनी विचार करावा. जसं मी सांगितलं, अनुभव घ्यावा आणि मग मतदानाला बाहेर पडावं. नुसत्या हे हवेतल्या गप्पा ऐकून नाही, तर पारावरच्या दुसऱ्याच्या गप्पा ऐकून नाही. ह्या प्रत्येक नागरिकाला एवढाच माझा संदेश आहे, थोडं खोलात जावं. अजून एक त्या ह्याच्यामध्ये प्रश्न असा होता की आत्ताच्या घडीला फलटण तालुक्यात असेल किंवा संपूर्ण सातारा जिल्ह्यात असेल, अजितदादांनी 2 मंत्री नाही 1 मंत्रीपद दिलंय सातारा जिल्ह्याला, मकरंद पाटलांच्या ह्याच्यात. आणि मकरंद पाटलांचे सख्खे बंधू हे आता राज्यसभेवर अजितदादांनी पाठवलेले. पण तरी पण सातारा जिल्ह्यामध्ये अजितदादांच्या पक्षामध्ये एवढे पक्षप्रवेश दिसत नाहीत. म्हणजे भाजप वाढताना दिसते, अगदी फलटण तालुक्यात असो नाहीतर सातारा जिल्ह्यात असो. तर आपल्याला काय वाटतंय की हे अजितदादांच्या पक्षाचं कुठं डिमोलेशन होते किंवा असं होते, असं आपल्याला याबाबत काय सांगायचंय? आता 1 मिनिट भाऊ, त्या ह्याच्यात एक सांगतो की जेव्हा एकत्र राष्ट्रवादी होते आणि सातारा जिल्ह्याचं नेतृत्व रामराजे साहेब करत होते, तेव्हा संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे राष्ट्रवादीमय सातारा जिल्हा होता किंवा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला. म्हणजे पवार साहेबांना पण आजपर्यंत जेवढे आमदार खासदार दुसऱ्या कुठल्या जिल्ह्यांना दिले नव्हते, तेवढे आमदार खासदार सातारा जिल्ह्यानं सतत दिलेले आहेत. आणि तेव्हा रामराजे साहेबांना मंत्रिपद आणि हे सतत पवार साहेबांनी दिलेलं होतं. पण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जी आता अजितदादांच्या राष्ट्रवादीची अवस्था आहे, तर त्याबाबत आपण काय सांगाल? आता महाराज साहेबांनी स्पष्ट केलेलं, रामराजे साहेबांनी स्पष्ट केलेलं, काही नाराजी होती, त्यामुळे त्यांनी सांगितलेलं की मी महायुतीचं काम करणार नाही. पण त्यांनी महायुतीच्या विरोधात अजिबात कुठल्याही प्रकारे प्रचार केलेला नाही आहे, महाविकास आघाडीच्या बाजूने किंवा आमच्याबरोबर कुठं बाहेर येणं, प्रचार करणं अशातला भाग नाही आहे. ही जी गळती लागली आहे, ही म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीला, की राष्ट्रवादीतून तिकडे भाजपमध्ये जे लोक जात आहेत, ही गळती फक्त महाराज साहेबच थांबवू शकतात. आणि परत उपजारा यायला महाराज साहेबांची मदत लागणार आहे. कुठल्याही नेत्याला, कोणालाही. आता अगदी स्थानिक पातळीवर पण आम्हाला सुद्धा कार्यकर्त्यांशिवाय काय आहे आमचं, काहीच नाही. तर अजितदादांना 100% महाराज साहेबांची ही जी गळती चालू झाली आहे ती थांबवायला दादांना महाराज साहेबांची साथ लागणार आहे असं मला वाटतं. सातारा जिल्ह्यामध्ये जर समजा राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी, आता आपण पवार साहेबांच्या सोबत आहेत, पण अजित पवारांची राष्ट्रवादी जर पूर्वीसारखी राष्ट्रवादी करायची असेल तर त्यांना रामराजे साहेबांना सोबत घ्यावं लागेल किंवा रामराजे साहेबांशिवाय हे दुसरं कोण आत्ताच्या घडीला करू शकत नाही, असं आपलं मत आहे बा? 100%. आणि फक्त महाराज साहेबच नाही तर अनेक दिग्गज नेते, जे पूर्वी राष्ट्रवादी एक होती तेव्हा राष्ट्रवादी टिकवून होते सातारा जिल्ह्यात, तसे अनेक नेते आहेत. अनेक नेत्यांचं त्यात श्रेय आहे. सगळ्यांना धरून चालले तर परत राष्ट्रवादी
मोठी होईल सातारा जिल्ह्यात. आणि रामराजे साहेबांची, महाराज साहेबांची 100% अजितदादांना गरज आहे असं मला वाटतं. ह्याला जोडून माझा प्रश्न होता की रामराजे साहेब आता म्हणजे आता फलटणचा आमदार जर समजा महायुतीचा किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीचा निवडून आलेला आहे किंवा या गोष्टी झाल्या, तर रामराजे साहेब आता अजितदादांना साथ देतील? अजितदादांना गरज आहे आपण म्हटलं तसं, पण रामराजे साहेब आता साथ देतील त्यांना? देतील ना, का नाही देणार? त्यांनी कुठे महायुती सोडली होते? विधान परिषदेचे त्यांची वरिष्ठ पातळीवर काय चर्चा होईल आणि त्यांचे पुढची वाटचाल कशी आखतील ते त्यांच्या लेवलनी होईल. ते आम्ही त्या चर्चेला नसतो, पण मला वाटतं देतील. रामराजे साहेब अजितदादांसोबत पुन्हा सक्रिय ह्याच्यामध्ये दिसू शकतात. आत्ताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जसं त्यांनी सांगितलं, रामराजे साहेबांनी सांगितलेलं की मी महायुतीचं काम आता करू शकत नाही, तेव्हा त्यांनी केलं नाही. पण आता पुढच्या काळामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी बळकट करण्यासाठी रामराजे साहेब अजितदादांच्या सोबत जाऊ शकतात. अजितदादांसोबतच रामराजे साहेब आहेत. आता फक्त या निवडणुकीला त्यांनी स्पष्ट केलेलं की काही नाराजी होती, त्यामुळे त्यांनी महायुतीचं काम केलं नाही, पण महायुतीच्या विरोधात सुद्धा काम केलं नाही. पण ही जी गळती आहे, आता जे प्रवेश चाललेत ते थांबवायला 100% मी फलटण तालुक्यापुरतं बोलतोय, आता सातारा जिल्ह्याचं नाही. जे फलटण तालुक्यात चालू आहे, जे सगळे प्रवेश, आमदार जरी राष्ट्रवादीचा असला तरी सगळे प्रवेश चाललेत भाजपमध्ये, ते कोण थांबवणार? कोण आहे का? आमदार राष्ट्रवादीचा निवडून आला तरी राष्ट्रवादी वाढत नाहीये, भाजप वाढते. 100% स्पष्ट आहे, स्पष्ट चित्र आहे. आमदार राष्ट्रवादीचा निवडून आला, पण प्रवेश होत आहेत भाजपमध्ये. उलट व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणजे तालुका पातळीवर भाजप मोठा पक्ष आहे, मोठी ताकद आहे 100%. पण या तालुका पातळीवर जर का आमदार राष्ट्रवादीचा निवडून आलाय, तर प्रवेश राष्ट्रवादीत झाले पाहिजेत, वाढले पाहिजेत. राष्ट्रवादी वाढली पाहिजे. ती वाढताना दिसत नाही. तुम्ही मला एक प्रवेश सांगा झालेला राष्ट्रवादी, एक पण नाही. बघ, थोडासा वेगळा प्रश्न विचारतो. म्हणजे आता आपलं हे राष्ट्रवादीच हे चाललंय, आत्ताच्या येणाऱ्या 10 जानेवारीला म्हणजे आमदार सचिन पाटील साहेबांनी आणि रणजितदादांनी एक संयुक्तरित्या जनता दरबार ठेवलेला आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचं किंवा त्यांचं असं मत होतं की गेल्या 30 वर्षात किंवा 25-30 वर्षामध्ये असा जनता दरबार कधी झाला नाही. तर त्याबाबत बाबा एक सर्वसामान्य नागरिकांमध्ये थोडासा संभ्रम तयार होतोय किंवा त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की खरंच झाला नाही का? आपण काय सांगाल त्याबाबत? आता तसा जनता दरबार मीडियासाठी झाला नाही, पण आमचे 3 बंगले 24 तास सर्वसामान्यांसाठी, नागरिकांसाठी उघडेच असतात. दरवाजे उघडे असतात. प्रत्येक जण आपापल्या अडीअडचणी घेऊन इथे कधीही येऊ शकतो. इथे येऊ शकतो, महाराजांच्या बंगल्यावर, संजूबाबांच्या बंगल्यावर जाऊ शकतो. शोचा जनता दरबार वेगळा आणि खरा जनता दरबार वेगळा. 2 तासाचा मीडियाचा जनता दरबार हा वेगळा असतो. आणि दीपकराव चव्हाण साहेबांनी सुद्धा प्रत्येकाला मदतच केली आहे. आमदार असताना त्यांचेही दारं 24 तास उघडेच होते, फक्त त्या गोष्टीची जाहिरात नाही केली. नाहीतर तुम्ही जर का रोज इथे कॅमेरे लावले 3 बंगल्यांमध्ये आमच्या, तर तुम्हाला रोज अनेक लोक येताना जाताना दिसते. काही ना काहीतरी कुठली ना कुठली तरी अडचण घेऊन येतात. जे आमच्याच्याने शक्य आहे ते आम्ही करण्याचा त्यांच्यासाठी प्रयत्न करतो. तो खरा जनता दरबार. दरवाजे सकाळी उघडले की रात्रीच बंद होतात, आणि रात्री कधी कधी उघडावे लागतात. पोलीस स्टेशनचं झालं, हॉस्पिटलचं झालं, तर ह्या जनता दरबार वगैरे हा सगळा शो आहे. म्हणूनच मी सांगतोय की सर्वसामान्य नागरिकांनी ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास न ठेवता खोलात जाऊन या येत्या निवडणुकींना सामोरे जावं मतदानाच्या दिवशी. आणि राहिला विषय पक्षाचा, तर राष्ट्रवादी अजितदादांची ही सचिन पाटील नाहीत तर महाराज साहेबच वाढवू शकतात. आणि बाकीचे ते चिरीमिरी ते काय, त्यांचा काय उपयोग नाही.
तर हे होते फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर. नक्की आगामी काळामध्ये विश्वजितराजे कोणती भूमिका घेणार किंवा कोणत्या दिशेनं जाणार हे त्यांनी आत्ताच्या या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे. आगामी काळात अनिकेत राजे, सत्यजित राजे व विश्वजितराजे हे सुद्धा फलटणकर जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. नक्की तुम्हाला काय वाटते याबाबत? जर श्रीमंत विश्वजितराजेंना काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला कमेंट करून विचारायला विसरू नका. आणि आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका.